याचाच अर्थ असा की ज्या काळामध्ये क्वांटम मेकॅनिझमचा वापर करून आपण नवीन तंत्रज्ञान विकसित करत आहोत त्याच काळाला आपण क्वांटम युग असे म्हणतो. तर क्वांटम युगाला आता आपण आधुनिक विज्ञानाचा काळ असं संबोधतो. यानंतर युनेस्कोने 2020 वर्ष आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष असे घोषित केले आहे. त्यामुळे युगाला क्वांटम तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि त्याची क्षमता समजते. चला तर मग जाणून घेऊया क्वांटम तंत्रज्ञानाची संभाव्यता आणि आव्हाने. तर सर्वप्रथम क्वांटम तंत्रज्ञानाची संभाव्यता होतो. तर सर्वप्रथम क्वांटम कॉम्प्युटिंग वेगवान संगणक. पारंपरिक संगणकापेक्षा अत्यंत वेगवान संगणक जे बीटवर काम करतात, क्यूबिटवर काम करते आणि त्यामुळे ते अत्यंत वेगवान संगणक ठरवले जाते. तर आता नुकतेच मायक्रोसॉफ्ट या कंपनीने मॅजेंटा 1 हे शोधून काढलेले नवीन क्वांटम व अत्यंत वेगवान संगणक. त्यानंतर वैद्यकीय संशोधनात झालेली क्रांती. तर यालाच आपण म्हणतो क्वांटम सिम्युलेशन. क्वांटम सिम्युलेशन वापरून आपण शरीरातील डीएनए, रक्तपेशी किंवा इतर अनेक पेशांचे आपण अचूक मॉडेल तयार करू शकतो आणि त्यामुळे औषधींची चाचणी जलद व सुरक्षित होते. त्यामुळे औषधी निर्मितीमध्ये आमूलाग्र बदल शक्य झाले आहेत. त्यानंतर अंतराळ संशोधनात होणारी प्रगती. तर क्वांटम सेन्सर्समुळे अचूक मोजमाप आणि निरीक्षण शक्य होती. त्यामुळे क्वांटम प्रणाली अंतराळयानांचे नेव्हिगेशन, डाटा ट्रान्सफर, ग्रहांवरील प्रतिकूल परिस्थिती समजण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तंत्रमंडळ यावर मानवी वसाहत संकल्पना अधिक जवळ येते. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रचंड वाढ. क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे एआयची शिकण्याची क्षमता दुपटीने वाढेल आणि त्यामुळे रोबोट्स आणि भाषांतर यंत्रणा अधिक हुशार आणि संवेदनशील बनतील. त्यानंतर आर्थिक धोरणे व गुंतवणुकीतील अचूक अंदाज. आपल्याला माहित आहे की स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये अनेक सुसाईड होत आहेत. तर त्याचे कारण आहे आर्थिक गुंतवणूक. तर त्यामध्ये जे अशक्य गोष्ट आहे तिचे अचूक विश्लेषण क्वांटम संगणक करू शकेल आणि त्यामुळे स्टॉक मार्केटमधील जी घडून आलेली अचूक भविष्यवाणी आहे ती आपल्याला येताना दिसेल. आतापर्यंत आपण बघितले क्वांटम युगाचे संभाव्यता उपयोग. आता आपण विचार करूया क्वांटम युगातील आव्हाने. सर्वप्रथम तांत्रिक विलक्षणता, टेक्निकल कॉम्प्लेक्सिटी. या आपल्याला माहित आहे की पारंपरिक संगणकापेक्षा ट्रिलियन पट वेगवान काम करणारे क्वांटम संगणक हे क्यूबिटवर काम करते. त्यामधल्या ह्या ज्या क्यूबिट असतात ह्या अत्यंत वेगवान आणि नाजूक असतात. त्यामुळे त्यांचं प्रोग्रामिंग खूप कठीण असते. त्यानंतर महागडे संशोधन आणि उपकरणे म्हणजेच खर्चिक संशोधन. तर क्वांटम कॉम्प्युटर चालवणे किंवा वापरणे हे अत्यंत महाग काम आहे. त्यामुळे त्यांचा वापर मोठे देश आणि मोठ्या कंपन्या करू शकतात. त्यामुळे इतर मागे पडतील आणि समाजात विषमता आणि असमानता निर्माण होईल. त्यानंतर सायबर सुरक्षिततेतील धोका. क्वांटम कॉम्प्युटर हे अत्यंत शक्तिशाली आहेत आणि त्यामुळे ते इन्स्क्रिप्शन सहज पडू शकतील आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षावर धोका, बँकिंग सुरक्षा आणि वैयक्तिक गोपनीयता यांच्यावर गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, जसे की हॅकिंग. त्यानंतर एकच व्यक्ती पूर्ण जगाला नियंत्रित करू शकते. त्यानंतर नैतिक आणि कायदेशीर प्रश्न म्हणजे क्वांटम संगणकाचा गैरवापर म्हणजे अधिक प्रमाणावर डेटा जोडणे. यामुळे जे युद्धामध्ये होणारे वापर आहे किंवा निर्णयांमध्ये मानवतेचा अभाव आपल्याला दिसून येईल. त्यामुळे यासाठी नियमांची आणि कायद्यांची गरज लागू होईल. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान यांचे एकत्रित आवाहन म्हणजे एआय प्लस क्वांटम कॉम्प्युटर. तर आपल्याला माहित आहे क्वांटम कॉम्प्युटर हे अत्यंत वेगवान संगणक आहेत आणि त्यामुळे मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाणाऱ्या अतिशय वेगवान प्रणाली तयार होतील आणि त्यामुळे समाजात असलेली पारदर्शकता आणि नैतिकता ही यांच्याबद्दल गंभीर धोका निर्माण होईल आणि त्यामुळे आपल्यासारखे दुसरे ड्रोन तयार करून त्यांच्याकडून ते बेकायदेशीर काम करून घेऊ शकतात. तर आतापर्यंत आपण बघितली क्वांटम युगाची संभाव्यता आणि आव्हाने. तर यातून आपल्याला भेटलेला निष्कर्ष आपण बघूया. तर 21व्या शतकातील सर्वात क्रांतिकारी तंत्रज्ञान म्हणजेच क्वांटम टेक्नॉलॉजी. तर ही क्रांती आहे, हा एक शोध आहे आणि ही एक ऊर्जा आहे की समाजाच्या कल्याणासाठी आणि विज्ञानाच्या सजग वापरासाठी आणि आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी.
क्वांटम युग हे केवळ एक विज्ञानाची प्रगती नाही तर मानवहितासाठी असलेले नवयुग ठरेल. त्या आज इथून निघताना आपण एकच वचन देऊ, ही क्रांती, ही ऊर्जा, हा शोध विज्ञानाच्या सजग वापरासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहू, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी वाहू. सर्वांनी माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद.